नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. परवा आपल्या एका व्ह्युअरने मला प्रश्न विचारला होता की काकू, आमच्याकडे 2-3 देव आहेत आणि काही झिजले आहेत, काही अगदी पूर्वीपासूनचे आहेत, तर त्याचं काय करावं? त्यांचं विसर्जन करावं का? किंवा विसर्जन करायचं ते कसं करावं? हा त्यांनी मला प्रश्न विचारला आणि त्याच्यावरच मला असं वाटलं की आज एक छोटासा व्हिडिओ आपण त्याच्यावर करूया. आपल्या देवघरामध्ये संगमरवरी, दगडाची किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल, कुठेतरी केव्हा तरी काहीतरी तिला धक्का लागतो आणि थोडासा त्याचा टवका उडतो. आपल्याला काय वाटतं, खाली तर लागला आहे, त्याला ठेवायला काय हरकत आहे. परंतु पहिला नियम असा आहे, कुठलेही भंगलेली, खराब झालेली, झिजलेली किंवा टाक असतील तर ते पातळ झाले असतील किंवा एखादी दगडाची किंवा कशाची मूर्ती असेल आणि तिला जर टवका गेला असेल, अगदी टाकालासुद्धा टवका जातो किंवा हातातनं चुकून टाक खाली पडला ना तरीसुद्धा त्याला कुठेतरी धक्का लागण्याची शक्यता असते. ज्यावेळेला असं काही होतं, अशा देवांची किंवा अशा टाकाची पूजा करू नये. त्याचप्रमाणे फ्रेम्स असतात. आपण देवघरामध्ये वेगवेगळ्या देवदेवतांच्या किंवा आपल्या स्वामी समर्थ, गजानन महाराज अशा संतांच्यासुद्धा आपण फ्रेम ठेवत असतो. त्यासुद्धा बऱ्याच वेळ ठेवल्यानंतर त्याचं जी फ्रेम असते ती निघते. काही वेळेला आतमध्ये पाणी जातं आणि मग देवाच्या चित्राचा जो कागद असतो की नाही, तो ओलसर होतो, त्याचा रंग जातो, तो फाटतो किंवा काही वेळेला त्याच्यात मुंग्या किंवा झुरळसुद्धा जाऊन बसलेली मी बघितली, कारण ती फ्रेम एका बाजूने तुटली असते. अशा वेळेला त्या फ्रेमचं सुद्धा विसर्जन करणं आवश्यक असतं. खरं म्हणजे फ्रेम म्हणा किंवा POPच्या जर मूर्ती असतील तर त्या देव्हारात ठेवू नये. देवघरात म्हणजे त्या खोलीमध्ये तुम्ही भिंतीला अडकवून ठेवल्या तर चालू शकतात. त्यांची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करता येत नाही आणि म्हणूनच त्या देव्हाऱ्यात न ठेवता बाजूला ठेवल्या तरी चालू शकतात. कारण आपण त्यांना रोज स्नान घालू शकत नाही किंवा ज्यावेळेला स्नान घालायचं असतं त्यावेळेला घालू शकत नाही, म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं. आणि त्याच्या फ्रेमला समजा पाणी लागलं तर कागद आत्ता म्हटलं त्याप्रमाणे खराब होतो. POPला किंवा मातीच्या एखाद्या मूर्तीला पाणी लागलं तर ती झिजण्याची शक्यता असते, म्हणून त्याची प्राणप्रतिष्ठा करत नाही आणि प्राणप्रतिष्ठा त्यांची न केल्यामुळे आपल्याला तर देव्हाऱ्यात ठेवता येत नाही, असं मला आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं. मग अशा जर खराब झालेले असतील तर अशा मूर्तींचं किंवा फ्रेमचं करायचं काय, हा एक मोठा प्रश्न पडतो. समजा ते आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या असतील तर त्याच्यात भर घालून आपण नवीन टाक किंवा नवीन मूर्ती आपण करू शकतो. पण बाकीच्या ज्यांचं आपल्याला माहिती नाही त्याचं विसर्जन केलं तरीसुद्धा आपण चालू शकतं. किंवा काही संघटना अशा आहेत की ह्या खराब झाल्या फ्रेम असतील किंवा काही असतील तर त्या घेऊन जातात आपल्या घरातून, नाहीतर नदीमध्ये आपण याचं विसर्जन करू शकतो. काही वेळेला काय होतं की कोणाला मुलबाळ नसतं किंवा एखाद्या वेळेला घरातल्याच मुलांना देवाबद्दल आस्था नसते किंवा ते नास्तिक असतात आणि त्यांना देवपूजा किंवा ते सगळं करणं त्यांना जमत नाही आणि दोघंही नवरा बायको जोपर्यंत त्यांना शक्य आहे तोपर्यंत त्यांनी देवाचं केलेलं असतं, मग नंतर त्यांना करणं जमत नाही. अशा वेळेला त्यांनाही आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. बऱ्याच वेळेला काय झालेलं असतं, लक्ष्मीचे मुखवटे असतात, गणपतीची मूर्ती असते, यांची त्यांनी साग्रसंगीत पूजा केलेली असते. पिढ्यानपिढ्या त्याची पूजा केल्यामुळे त्यांना त्याचं विसर्जन पटकन करायलाही त्यांच्या खरं म्हणजे त्यांचं मन धजावत नसतं. परंतु काही वेळेला इलाज नसतो, काही वेळेला मुलं परदेशात असतात, त्यामुळे त्यांना त्याचं काय करावं हा प्रश्न पडलेला असतो. अशा वेळेला आपल्या जवळचे जर काही नातेवाईक असतील आणि त्यांना देवाबद्दल आस्था असेल तर त्यांना आपण हे देव दिले तरीसुद्धा चालू शकतात किंवा एखाद्या देवळात ठेवले तरी चालू शकतात किंवा आपण त्याचं विसर्जनही करू शकतो. परंतु कुणाला देव देण्याच्या आधी, ते नदीमध्ये विसर्जन करण्याच्या आधी ते जे देव असतात ते एखाद्या वस्त्रामध्ये गुंडाळून आपल्याच घराच्या एका कोपऱ्यात व्यवस्थित ठेवून द्यावेत. कारण काय होतं की एखाद्या 4-5 महिन्यात आपल्याला उपरती होते, म्हणजे आपल्याला वाटतं की नाही असं नको, देवाची पूजा आपण करूयात. किंवा एखाद्याला मुलं म्हणतात की नाही आम्ही देवाची पूजा करू, त्यांनाही उपरती होते आणि ते म्हणतात की आम्ही पूजा वगैरे करू. मग अशा वेळेला आपण जर त्या देवांचं विसर्जन केलेलं असेल तर आपल्याला वाईट वाटण्याची शक्यता आहे. म्हणून एक 6-7 महिने देव आपण आपल्या घरातच ठेवून द्यावेत आणि समजा जर त्या 6-7 महिन्यामध्ये आपल्याला खरंच वाटलं की नाही आपल्याला ही पूजा करणं शक्य नाही, तर अशा वेळेला त्या देवांचं मी मघा सांगितल्याप्रमाणे विसर्जन करावं. विसर्जन करायचं म्हणजे देव उचलायचे, एखाद्या वस्त्रात बांधायचे आणि त्याचं विसर्जन करायचं, असं करायचं असतं का? तर नाही. त्यावेळेला आपल्याला देवाचं विसर्जन करायचं असतं. त्यांना पंचामृताने छान स्नान घालायचं, नंतर त्यांना दहीभाताचं नैवेद्य दाखवायचा. मग आपण त्यांची क्षमा मागायची की इतके दिवस मला जसं शक्य होतं तशी मी तुमची सेवा केली, परंतु आता शारीरिकदृष्ट्या मला हे शक्य होणार नाही आणि पुढे करणारं कोणी नाही आहे, त्यामुळे मला तुम्ही क्षमा करा, मी तुमचं विसर्जन करते, असं म्हणून त्यांची क्षमा मागायची. आणि नंतर मी सांगितल्याप्रमाणे 7-8 महिने घरातच ठेवायचे
आणि नंतर आपल्या लक्षात आलं की नाही आपल्याला हे काही शक्य नाही आहे, मग नंतर 6-7 महिन्यांनी विसर्जन करायचं. आणखीन एक मला असा प्रश्न विचारला होता की आमच्या घरामध्ये जे काही देव आहेत त्याचं रोज आम्ही पूजा केली पाहिजे का, रोज त्यांना स्नान घातलं पाहिजे का, एकादशी, पौर्णिमा, ग्रहण, अमावस्या या दिवशी ज्या आपल्या धातूच्या मूर्ती असतात त्यांना जरूर पंचामृताने स्नान घालावं. इतर वेळेला जर आपल्याला शक्य नसेल तर ओल्या कापडाने जरी त्या पुसून जागच्या जागी ठेवल्या तरीसुद्धा चालतं. कुलदैवत किंवा कुलदैवतेचे टाक असतील तर त्यांनाही आपण रोज जर पंचामृत किंवा पाण्याने स्नान घातलं तरीसुद्धा चालू शकतं. मग नेहमीसारखी त्यांची पंचोपचारे पूजा करावी, त्यांना गुळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. आणखीन एकाने प्रश्न विचारला की दरवेळेला आम्ही पूर्ण ताटाचाच नैवेद्य म्हणजे सगळे पदार्थ करून देवाला नैवेद्य दाखवावा का. जर आपल्याकडे प्रथा असेल, जर आपल्याला जमत असेल, जर आपल्याला होत असेल तरच या गोष्टी कराव्या. नाहीतर देवाला खडी साखर, दूध साखर कशाचं तरी नैवेद्य हा जरूर दाखवावा. कारण आपल्याकडे पाहुणे येतात, आल्यानंतर आपण त्यांना पाणी देतो, खायला प्यायला देतो किंवा काहीतरी काय घेता एवढं तरी विचारतो की नाही. मग देवांना आपण छान स्नान घातल्यावर त्यांची पूजा केली, स्तोत्र म्हटलं, मग काहीतरी आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायलाच हवा. आणि हा जो नैवेद्य असतो हा सगळ्यांनी वाटून घ्यायचा असतो. आता देवांची स्वच्छता कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलं, पण मुख्य म्हणजे जसं आपलं घर आपण रोज साफ करतो त्याप्रमाणे देवघर किंवा देवारा हा सुद्धा रोज ओलसर फडक्याने किंवा एखाद्या कापडाने पुसला गेला पाहिजे. अगदी रोज नाही तरी 2-3 दिवसांनी पुसला गेला पाहिजे, म्हणजे तिथे धूळ नसावी. बऱ्याच वेळेला आपण अक्षता टाकतो किंवा फुलं तशीच पडलेली असतात, असं नसावं. निर्माल्य असतं हे रोजच्या रोज काढलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे देवघर हे प्रसन्न असावं. बऱ्याच वेळेला काय होतं की त्याचा रंग उडतो, त्याचं पॉलिश जातं, तरीसुद्धा आपण त्याच्यात देव ठेवतो. परंतु अशा देवघरात किंवा देवारात आपण जर देव ठेवले तर आपल्यालाच प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे साधारण 1-2 वर्षांनी तरी देवाऱ्याला रंग द्यायला मात्र विसरू नये. जितकं आपलं देवघर, देवारा स्वच्छ ठेवता येईल, नीटनेटका ठेवता येईल, प्रसन्न ठेवता येईल तेवढा आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्याकरता फार मेहनत करावी लागते असं नाही, रोज देवांना आंघोळ घालावी लागते असं नाही. फक्त स्वच्छ ठेवायचं, पुसून ठेवायचं आणि त्यांना नैवेद्य दाखवून त्यांची आरती करावी. एवढं जरी आपण रोज केलं ना तरी आत्मिक आनंद आपल्याला मिळतो. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की एक घरातला मुख्य पुरुष असतो, तो पूजा करतो. ते झाल्यावर कोणी म्हटलं तर हो त्यांनी केली की पूजा, पण असं नाही. त्यांनी जरी पूजा केली असेल तरी त्यांनी स्नान घातलं, नैवेद्य दाखवला, अशी पूजा केली. पण घरातल्या प्रत्येकाने घराबाहेर निघताना किंवा सकाळी उठल्या उठल्या देवाला नमस्कार करावा. अर्थात या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ना, ज्यांचा देवावर विश्वास आहे, ज्यांची देवावर श्रद्धा आहे अशांकरता आहे. ज्यांची देवावर श्रद्धा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जर या गोष्टी पटल्या नाही तर त्यांनी नाही केल्या तरीसुद्धा चालतं. बहुतेक सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं या आपल्या व्हिडिओमध्ये मिळाली असतीलच. त्यातून काही राहिली असतील तर पुन्हा मला विचारा. आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की त्या प्रश्नांचं निरसन करूया. धन्यवाद.